गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आजचा नवीन आहे चॅनलवरती वजरी कशी बनवतात. तर आता आज बहिणीने बोलवलं आहे की वजरी खायला ये म्हणून. तर भरपूर दिवसातनं वजरी खाणार आहे मी. तर आपण तर जाऊया तिच्याकडे वजरी खायला. कशी बनवतात, कशी साफ करतात ते सगळं दाखवणार आहे. तर चला. सो बहिणीकडे आलेत. प्रोसेस चालू करूया. पहिले तर वजरी आणि जे नळ्या जी चरबी असते ती पूर्ण आपण पिशवीमधनं काढून घेतली आहे. जवळपास 1.5 किलो तरी होती ती. त्याच्यानंतर ती आपण असं वेगवेगळं केलं. वजरी वेगळी केली. त्याच्यानंतर जे नळ्या असतात त्या वेगळ्या केल्या आणि जे तो मांसाचा पार्ट असतो तो वेगळा केला आपण, म्हणजे चरबी. त्याच्यानंतर ही धुवायची प्रोसेस आहे. ह्याला खूप चांगल्या पद्धतीने धुवावं लागतं, खूपच. कारण का काहीच ठेवायचं नसतं. जशा प्रकारे माझी मम्मी धुते आहे ना, तसंच तुम्हाला धुवायचं आहे. एकदम चांगलं ही सगळी जे पिवळं आहे ते सगळं काढून टाकायचे घाण. आणि त्यानंतर हे धुवायचं आणि ह्याच्यात पाणी घालून घालून धुवायचं आहे. म्हणजे काही पण घाण असेल ना तर ती निघून जाईल. आता हे दुसरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही चरबी, ही पण धुवून घ्यायची आहे. त्या चरबीमध्ये काही काळं वगैरे असेल ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. जसं मम्मी काढते तसंच. आता आपल्याला नळी घ्यायची. प्रत्येक नळीमध्ये आहे ना असं पाणी टाकावं लागतं आणि ते असं ओढून खाली घेतलं जातं, कारण काहीच घाण त्याच्यात ठेवायची नसते. आणि हे असं एक एक करून आपल्याला सगळ्या नळ्या धुवून काढायच्या आहेत पाणी टाकून. आहे बघा. आणि हा एक पार्ट आहे, चरबीचाच पार्ट आहे. तो पण आपल्याला धुवून घ्यायचा आहे पूर्ण. आणि त्याच्यातली पण जी घाण असते ना ती पण अशी आपल्याला पाणी टाकून 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 धुवून घ्यायची आहे. असं हे सगळं धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं वाटणाचं तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं. आता आपल्याला कुकरमध्ये हे सगळं धुतलेलं, स्वच्छ धुतलेलं आहे ना, त्यात हळद, मीठ टाकून पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त पण नाही टाकायचं की ते सगळं वर येईल, कारण आपल्याला शिट्ट्या 15 तरी शिट्ट्या काढाव्या लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं 15 शिट्ट्या तरी काढून घ्यायच्या आहेत. आणि 15 शिट्ट्या काढून झाल्याच्यानंतर एकदा चेक करायचं आहे की ते शिजलं आहे की नाही शिजलं आहे. तर ते बऱ्यापैकी 15 शिट्टे दिले त्यानंतर आपलं शिजूनच जातं. त्याच्यानंतर आपल्याला ही जी चरबी आहे ना ही आपल्याला कापून घ्यायची आहे. ज्या कैचीनी बहीण कापते ती कैची घरातलीच, किचनमधलीच आहे. त्यामुळे डोंट वरी की ती आपण रेग्युलर यूज किचनमध्येच फक्त करतो, बाकी कुठे करत नाही. तर हे आपण ते कट करून घ्यायचं आहे. आणि एकदम क्लीन आहे बघा, किती क्लीन दिसते. तसंच क्लीन ते एकदम करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता ही कुठली प्रोसेस आहे तर आपल्याला सगळे जे मसाले खोबरं असतं ना ते पहिले कांदा घालून घ्यायचा आहे. कारण कांदा कसा भाजायला वेळ लागतो ना, त्यामुळे पहिला कांदा टाकायचा आहे आपल्याला. तो आपल्याला थोडा लाल होईपर्यंत, त्याच्यामध्ये थोडंसं लाल झालं ना की आपल्याला त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची हे सगळं टाकून द्यायचं आहे. आणि आपलं बट ऑबियस जे असतं आपलं काय ते खोबरं, ओलं खोबरं, सुकं नाही, ओलं खोबरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे पण मस्तपैकी लाल भाजून घ्यायचं आहे. जसं काय तुम्ही बघू शकता भाजलं गेलेलं आहे आपलं, तसंच सेम भाजून घ्यायचं आहे. आता बघा, पण कुकर थंड झाल्याच्या नंतर पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं. हे पाणी मग फेकायचं नाही, आपल्याला हे सगळं आपल्याला रश्श्यामध्ये टाकायचं आहे. आता हे वेगळं आणि हे वेगळं का म्हणाल तर हे आपल्याला कटिंग करायचं. हे अक्कच टाकलं आहे ना, आपल्याला हे कटिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते पाणी वेगळं केलं, कारण ते आपण जेव्हा आमटी करू, फोडणीत टाकू, तेव्हा ते पाणी टाकणार. सो आता हे आपल्याला सेम त्याच कैचीने कापून घ्यायचं आहे. कैचीने कापा, विळीने कापा, चाकूने कापा, कशाने कापायचं ते कापा. मी कैचीने मला सोपं पडत होतं म्हणून मी सगळं ते कापून घेतलं. आणि एका शेपमध्ये कापा, म्हणजे एक मोठं एक छोटं असं कापू नका, म्हणजे ते बरोबर शिजतं आणि बरोबर दिसतं सुद्धा. तर फोडणीत घालतानाचा व्हिडिओ घेतला नाही. तेल घातलं आहे, जे आपलं खोबरं आहे ना ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये. वजरी टाकायची आहे जी शिजवलेली होती ती.
आपला गरम मसाला, मालवणी मसाला, हळद, मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळं टाकून घेतल्याच्या नंतर जे मिक्सरच्या भांड्या आहे त्यातलं पण खोबरं सगळं काढून घ्यायचं आहे पाणी टाकून. आणि हे मस्तपैकी छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, जे पाणी आपण काढून घेतलेलं ना ते पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला, जे वजरी शिजतानाचं जे पाणी होतं ते. आणि मग आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे बघा, हे मी पहाडी चिकन बनवलं तो पण व्हिडिओ टाकला आहे, ते टाकून आपण व्हिडिओ एकदम मस्तपैकी वजरी चपाती, भात, कांदा, टोमॅटो बरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी चव घेते, बघते कसं झालं कारण खूपच छान झालं होतं. मम्मीने बनवलं होतं. मम्मीच्या हाताची चव काय निराळीच असते. थँक्यू मम्मी. थँक्स फॉर वॉचिंग.